सरकारी कर्मचाऱ्यांच्या पगारात मोठा बदल। 8व्या वेतन आयोगात डीए बेसिक मर्ज होणार। व्हायरल मेसेज मागचं सत्य काय? केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या पगारात आता मोठा बदल करण्यात आल्याचा दावा केलाय। 8व्या वेतन आयोगात महागाई भत्ता मूळ वेतनात विलीन केला जाईल असा दावा केला जातोय। पण खरंच असा निर्णय केंद्र सरकारनं घेतलाय का, याची सत्यता जाणून घेणं गरजेचं आहे। कारण बेसिक आणि महागाई भत्ता एकत्र झाला तर पगारात फरक पडू शकतो। सध्या हातात मिळणारा पगार कमी मिळेल। त्यामुळे आम्ही याची सत्यता जाणून घेण्यासाठी पडताळणी सुरू केली। त्याआधी मेसेजमध्ये काय दावा केलाय पाहूयात। 8वा वेतन आयोग लवकरच लागू होणार आहे। डीए आणि डीआर बेसिक पे मध्ये मर्ज करण्यासाठी सरकारला प्रस्ताव देण्यात आलाय। देशभरात कोट्यवधी सरकारी कर्मचारी पेन्शनधारक आहेत। त्यामुळे याची सत्यता सांगण्यासाठी आम्ही पडताळणी सुरू केली। बेसिक आणि डीए एकत्र केल्यास काय परिणाम होऊ शकतो हे देखील पाहूयात। 12% पीएफ जास्त कापला जाईल। बेसिक वाढल्यानं इन्कम टॅक्स वाढू शकतो। डीए स्वतंत्रपणे वाढणार नाही। डीए मधली नेहमीची 4 ते 5% वाढ मिळणार नाही। पगार वाढीचा वेगही कमी होईल। डीए आणि बेसिक पे मर्ज झाल्यामुळं हे परिणाम होऊ शकतात। मात्र याची सत्यता जाणून घेण्यासाठी आम्ही अधिकाऱ्यांकडून माहिती मिळवली। त्यावेळी काय सत्य समोर आलं पाहूयात। 8वा वेतन आयोग 2026 पासून लागू होण्याची शक्यता आहे। डीए आणि बेसिक पे मर्ज होणार नाही। डीए मूळ वेतनात विलीन करण्याचा प्रस्ताव नाही। किमान पगार 30,000 रुपयांपर्यंत जाऊ शकतो। देशभरात 50 लाखांहून अधिक केंद्रीय कर्मचारी आणि 69 लाख पेन्शनर्स धारक आहेत। मात्र डीए आणि मूळ वेतन मर्ज करण्याचा कोणताही प्रस्ताव नाही। त्यामुळे आमच्या पडताळणीत डीए आणि बेसिक पे मर्ज होणार असल्याचा दावा असत्य ठरलाय। ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज।